आज मी तुम्हाला रिलेशनशिपचे असे 9 गुप्त सायकोलॉजिकल नियम सांगणार आहे, ज्यानंतर कोणतीही स्त्री तुमच्या शब्दाबाहेर जाऊ शकणार नाही. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही 9वा नियम चुकलात तर तुमचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं. काय तुमच्यात हे चॅलेंज स्वीकारण्याची आणि स्वतःला बदलण्याची ताकद आहे? कारण या व्हिडिओच्या शेवटी तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व 360 डिग्रीने बदललेलं असेल. मित्रांनो, कल्पना करा की तुम्ही एका अशा जगात आहात जिथे तुम्ही जे बोलता ते समोरच्या व्यक्तीसाठी प्रमाण असतं. तुम्ही फक्त एक शब्द बोलता आणि समोरची व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देऊन तो शब्द पूर्ण करण्यासाठीही काहीही करायला तयार होते. पण सत्य काय आहे? आजचे 90% तरुण पुरुष हे फक्त एका मेसेजच्या रिप्लायची तासनतास वाट पाहत असतात. रात्रीचे 2 वाजलेत, मोबाईलची स्क्रीन तुमच्या चेहऱ्यावर पांढरा प्रकाश टाकत आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा तीच चूक करत आहात. तुम्ही तिला विचारत आहात, जेवलीस का? आणि पलीकडून उत्तर येत नाहीये. ही परिस्थिती ओळखीची वाटतेय का? तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी तुमचं सर्वस्व पणाला लावलं, पण बदल्यात तुम्हाला फक्त इग्नोर केलं गेलं? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. मी आज तुम्हाला अशा 9 नियमांबद्दल सांगणार आहे जे विज्ञानाने आणि मानसशास्त्राने सिद्ध केले आहेत. हे नियम केवळ तुमचे रिलेशनशिप सुधारणार नाहीत, तर तुम्हाला अशा स्तरावर नेऊन ठेवतील जिथे लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तरसतील. पण सावधान, हा रस्ता सोपा नाही. यामध्ये तुम्हाला स्वतःच्या काही जुन्या सवयींची आहुती द्यावी लागेल. चला तर मग सुरू करूया या रोमांचक प्रवासाला. आपण एका अशा काळात जगत आहोत जिथे सिम्पिंग हा एक मोठा आजार झाला आहे. पुरुषांना वाटतं की जर त्यांनी मुलींची खूप स्तुती केली, तिला खूप गिफ्ट्स दिले, तिच्या मागे मागे केले, तर ती त्याच्यावर प्रेम करेल. पण सायकोलॉजी याच्या अगदी उलट सांगते. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या मागे जास्त धावता तेव्हा तुमची व्हॅल्यू कमी होते. अमित नावाची एक कथा सांगते. अमित हा पुण्याचा एक इंजिनिअरिंगचा मुलगा, दिसायला हँडसम, स्वभाव चांगला, पण तो एका मुलीच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की त्याने स्वतःचं अस्तित्वच विसरलं. अमित दिवसातून 100 वेळा तिला मेसेज करायचा. ती म्हणेल त्यावेळी तो हजर असायचा. तिला कॉलेजला सोडण्यापासून ते तिचे असाइनमेंट पूर्ण करण्यापर्यंत अमित सगळं करायचा. त्याला वाटलं तो हिरो आहे, पण त्या मुलीच्या नजरेत तो एक फालतू मुलगा ठरला होता. एक दिवस अमितने तिला प्रपोज केलं आणि तिने जे उत्तर दिलं ते ऐकून अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणाली, अमित, तू खूप चांगला आहेस, पण मला तुझ्याबद्दल तसं काहीच वाटत नाही. आपण फक्त मित्र राहूया का? मित्रांनो, फ्रेंड झोन हा कोणत्याही पुरुषासाठी नरकापेक्षा कमी नसतो. पण अमितची चूक काय होती? त्याने नात्यातली शक्ती पूर्णपणे त्या मुलीच्या हातात देऊन टाकली होती. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचं जग बनवता तेव्हा तुम्ही स्वतःच्या जगाचे दरवाजे बंद करून घेता. मग प्रश्न उरतो की मग नेमकं करायचं काय? स्त्रियांना नक्की काय हवं असतं? त्यांना असा पुरुष हवा असतो जो आपल्या शब्दाचा पक्का आहे, ज्याचं स्वतःचं काहीतरी ध्येय आहे आणि जो कोणाच्याही मागे लाचार होऊन धावत नाही. काय तुम्हाला वाटतं की तुम्हीही अमित सारखी चूक करत आहात? खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुढचा मुद्दा म्हणजे ओव्हर अवेलेबिलिटी. राहुल नावाच्या एका मुलाची गोष्ट सांगते. राहुलला वाटायचं की जर तो 24 तास तिच्यासाठी उपलब्ध राहिला तर तिला त्याचं महत्त्व पटेल, पण झालं उलटच. ती मुलगी आता त्याला गृहीत धरू लागली. तो तिला फोन करायचा तेव्हा ती बिझी आहे म्हणून फोन कट करायची, पण ती तासनतास सोशल मीडियावर ऑनलाईन असायची. ही जाणीव किती भयानक असते ना? जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही ज्याच्यासाठी सगळं काही सोडलंय त्याच्यासाठी तुम्ही फक्त एक ऑप्शन आहात, अशा वेळी तुमच्या मनात एक ज्वालामुखी उफाळून येतो. राग, नैराश्य आणि स्वतःबद्दलची चीड. पण थांबवा, रागावून काहीच साध्य होणार नाही. सायकोलॉजी सांगते की जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला तुमच्या शब्दाबाहेर जाऊ द्यायचं नसेल तर आधी तुम्हाला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवावं लागेल. जो पुरुष स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकत नाही तो जगावर नियंत्रण कसं मिळवणार? हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण काळजी करू नका, कारण आता आपण या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. हे 9 नियम तुमचे आयुष्य बदलून टाकतील. प्रत्येक नियम नीट समजून घ्या, तो तुमच्या आयुष्यात कसा
कसा लागू करता येईल याचा विचार करा. नियम 1. भावनिक स्वातंत्र्य. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुमचं सुख हे दुसऱ्या कोणाच्याही हातात देऊ नका. जर तिचा एक मेसेज आला नाही म्हणून तुमचा संपूर्ण दिवस खराब होत असेल तर तुम्ही ऑलरेडी हरला आहात. सायकोलॉजीनुसार जेव्हा तुम्ही तुमचं हॅपीनेस सेंटर तुमच्या स्वतःच्या कामात किंवा छंदात ठेवता तेव्हा तुम्ही अधिक अट्रॅक्टिव्ह दिसता. कोणावरही भावनिकरित्या अवलंबून राहू नका. तुमचा आनंद हा तुमच्या प्रगतीवर अवलंबून असायला हवा, तिचा रिप्लायवर नाही. नियम 2. दुर्मिळतेचा सिद्धांत. मार्केटिंगचा एक नियम आहे, ज्या वस्तूचा पुरवठा कमी असतो त्याची किंमत जास्त असते. रिलेशनशिपमध्ये सुद्धा हेच लागू होतं. जर तुम्ही 24 तास उपलब्ध असाल तर तुमची व्हॅल्यू कचऱ्यासारखी होईल. स्वतःला थोडे बिझी ठेवा. तुमचे स्वतःचे मित्र असावेत, तुमचे छंद असावेत. जेव्हा ती तुम्हाला विचारेल काय करतोय तेव्हा तुमचं उत्तर नेहमी मी एका महत्त्वाच्या कामात आहे, नंतर बोलतो असं असायला हवं. यामुळे तिला तुमच्या वेळेची किंमत कळेल. नियम 3. सक्रिय ऐकण्याची कला. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर द्या, पण याचा अर्थ असा नाही की तिने जे म्हटलं ते सगळं मान्य करायचं. जेव्हा ती बोलते तेव्हा तिच्या डोळ्यात पाहून तिचं म्हणणं शांतपणे ऐका. कमी बोला, पण जे बोलाल ते वजनाचं असावं. जास्त बडबड करणारे पुरुष स्त्रियांना क्वचितच आवडतात. तुमचं शांत राहणं ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरच्याला वाटतं की तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय. ही मिस्ट्री तुम्हाला पॉवरफुल बनवते. नियम 4. करिअर आणि ध्येयाला प्रथम प्राधान्य द्या. स्त्री ही तुमच्या आयुष्याचा भाग असू शकते, पण ती तुमचं पूर्ण आयुष्य असू शकत नाही. ज्या पुरुषाचं स्वतःचं काहीतरी मोठं ध्येय असतं, ज्याला स्वतःच्या करिअरची काळजी असते, अशा पुरुषाच्या मागे स्त्रिया आपोआप येतात. जर तुम्ही तुमचं काम सोडून तिला वेळ देत असाल तर तिला वाटेल की याच्या आयुष्यात काही काम नाहीये. तुमच्या ध्येयासाठी तिला नाही म्हणायला शिका. जेव्हा तिला कळेल की तुमच्या आयुष्यात तुमच्या कामाला जास्त महत्त्व आहे तेव्हा ती तुमचा अधिक आदर करेल. नियम 5. शरीर बोली आणि आत्मविश्वास. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसे दिसता आणि कसे चालता याला जास्त महत्त्व आहे. तुमचे खांदे झुकलेले नसावेत. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची सवय लावा. संवादात कधीही घाबरू नका. आत्मविश्वास हा सर्वात मोठा दागिना आहे. जर तुमच्यात स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसेल तर समोरची व्यक्ती तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार. दररोज व्यायाम करा. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. जेव्हा तुम्ही फिट दिसता तेव्हा तुमच्या शब्दाचा प्रभाव 10 पटीने वाढतो. नियम 6. सीमा निश्चित करणे. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. जर तिने तुमचा अपमान केला किंवा तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलली तर खपवून येऊ नका. तिला स्पष्टपणे सांगा की मला अशा प्रकारची वागणूक आवडत नाही. जर तुम्ही एकदा चुकीचं सहन केलं तर ती पुन्हा पुन्हा तसंच वागेल. तुमचे स्वतःचे काही नियम असावेत. जो पुरुष स्वतःच्या नियमांवर ठाम असतो त्याच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. सीमा आखणे म्हणजे रागवणे नाही तर स्वतःचा आदर जपणे होय. नियम 7. नाही म्हणण्याची ताकद. बऱ्याच पुरुषांना वाटतं की जर त्यांनी प्रत्येक गोष्टीला हो म्हटलं तर मुलगी खुश राहील, पण हे चुकीचं आहे. नाही म्हणायला शिका. जर तिची एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल तर स्पष्ट नकार द्या. यामुळे तुम्ही एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणून समोर येता. नाही म्हटल्यामुळे भांडण होईल अशी भीती बाळगू नका. जे पुरुष कोणाचंही मन राखण्यासाठी स्वतःच्या तत्वांना मुरड घालतात त्यांना समाजात किंवा नात्यात कधीच किंमत कळत नाही. नियम 8. अनपेक्षितता. तिला तुमच्या प्रत्येक हालचालीची कल्पना नसावी. कधी कधी तिला अचानक सरप्राईज द्या, तर कधी कधी थोडं लांब राहा. जेव्हा तुमचं वागणं प्रेडिक्टेबल होतं तेव्हा समोरच्याला कंटाळा येतो. नात्यात थोडी उत्कंठा ठेवा. तुम्ही पुढे काय करणार आहात हे तिला कळू देऊ नका. त्यामुळे तुमचं लक्ष सतत तुमच्यावर राहील. सायकोलॉजीनुसार मानवी मेंदूला गुपिते आणि न सुटणारी कोडी खूप आवडतात. तुम्ही तिच्यासाठी एक न सुटलेलं कोड बना. नियम 9. बिनशर्त आत्मप्रेम. हा तो नियम आहे ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलले होते. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल तर जगाकडून प्रेमाची अपेक्षा करू नका. स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही एक अनमोल व्यक्ती आहात हे आधी स्वतःला पटवून द्या. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा संपूर्ण जग तुमचा आदर करतं. जर एखादी व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देत नसेल तर तिला सोडून जाण्याची ताकद तुमच्यात असायला हवी. जो पुरुष कोणालाही गमवायला घाबरत नाही त्यालाच खरी प्रतिष्ठा मिळते. मित्रांनो, हे 9 नियम पाळणं सोपं नाहीये. यासाठी तुम्हाला तुमच्या अहंकाराशी आणि जुन्या सवयींशी लढावं लागेल. पण एकदा का तुम्ही हे आत्मसात केले की रिझल्ट पाहून तुम्ही स्वतःच थक्क व्हाल आणि तुमच्यासाठी एक चॅलेंज
आजपासूनच पुढचे 3 दिवस तुम्ही तिला स्वतःहून मेसेज किंवा फोन करणार नाही. पाहूया काय होतं. हा प्रयोग करून बघा आणि काय रिझल्ट होतो तेही सांगा. तुम्ही हे चॅलेंज स्वीकारायला तयार आहात का? तर एस असं कमेंटमध्ये लिहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? यातील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला? किंवा तुम्हाला कोणत्या नियमाबद्दल अधिक माहिती हवी आहे? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या अशा मित्राला शेअर करा जो सध्या प्रेमात वेडा झालाय आणि स्वतःची किंमत विसरलाय. कदाचित तुमचा एक शेअर त्याचं आयुष्य वाचवू शकतो. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच पॉवरफुल आणि सायकोलॉजिकल व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तोपर्यंत धन्यवाद.